नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा, त्याचे काही नियम आहेत ते आज आपण बघूया. इथे बघा, आय गो टू स्कूल हा आहे सब्जेक्ट, हे आहे वर्ब. आता सब्जेक्ट आणि वर्ब ह्या दोघांच्यामध्ये कोणताही हेल्पिंग वर्ब नसतं. त्याच वेळेला हा सिंपल प्रेझेंट टेन्स तयार होतो. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखण्याचं हे सगळ्यात मोठा एक उदाहरण आहे की ह्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब ह्याच्यामध्ये कोणतेही हेल्पिंग वर्ब नसेल की तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आणि वर्ब हा नेहमी V1 मध्ये असतो, म्हणजे क्रियापदाचं तिथं पहिलं रूप असतं. आणि ज्यावेळेला ही शी इट हे जेव्हा असतं तृतीय पुरुषी, त्यावेळेला ही गोज टू स्कूल, म्हणजे हा गोला ES हा प्रत्यय लागतो, सिबलिंग ES हा लागतो. ही गोज टू स्कूल, शी गोज टू स्कूल असं इथे ES हा प्रत्यय लागतो. आता ज्या वेळेला सब्जेक्ट अनेक वचनामध्ये असतो, माय फ्रेंड्स, जेव्हा सब्जेक्ट अनेक वचनमध्ये असतो त्यावेळेला वर्ब हे V1 मध्ये असतं. आणि जेव्हा सब्जेक्ट एकवचनी असतो त्यावेळेला वर्बला ES लागलेला असतो. फक्त दोघांच्या मध्ये ह्या सब्जेक्ट आणि वर्ब ह्याच्यामध्ये कोणताही हेल्पिंग वर्ब नाही आहे. एवढ्या एकाच पॉईंटवरून आपल्याला हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हे ओळखता येतं. धन्यवाद.